प्रश्न आहे. खरं तर जेव्हा चला हवा येऊ द्या सुरू झालं तसं काहीच नव्हतं. त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण मग काही वर्षांनी हास्य जत्रा शो आला आणि तुमच्यासमोर एक कॉम्पिटिशन उभी राहिली. तर ही जेव्हा कॉम्पिटिशन आली तेव्हाचा काळ कसा होता? आणि मग त्याची लोकप्रियता वाढते, आपली टिकवून ठेवायची आणि आता तुम्ही न्यूकमर म्हणून परत येताय. तर ही जी तुम्ही ज्या भीतीचा उल्लेख केला किंवा जे प्रेशर आहे ते म्हणजे कॉमेडीतलं प्रेशर कसं असतं आणि तो काळ कसा होता जेव्हा ती एवढी मोठी स्पर्धा निर्माण झाली तेव्हा? नाही, कसं आहे की स्पर्धा ही बघणाऱ्यांना वाटते खरं तर, कारण ते सगळे आपलेच मित्र आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की सचिन गोस्वामी सर हे आमचे गुरु, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये आम्ही घडलो, तेच होते डिरेक्टर. त्यांनी सिलेक्ट केलं होतं. मोठे सर, सचिन मोठे सर आमच्यासाठी लिहायचे. त्यामुळे माझ्या लिखाणावर सचिन मोठे सरांचा खरंच प्रभाव आहे, मी जाहीरपणे सांगतो आता. कारण जेव्हा सचिन मोठे सर कुठले महाराष्ट्राचा फेवरेट कोण वगैरे ते त्या काळात जे अवॉर्ड शोज व्हायचे, त्या ज्या स्किट्स लिहिल्या जायच्या, मकरंद सर करायचे, मकरंद अनासपुरे खास त्या काळात, तर ते कसं लिहितात, तसं जर आपल्याला जमलं तर किती बरं होईल. तर ती माणसं तिकडे असल्या कारणानं, आणि हे सगळे मित्रच आहोत. म्हणजे आमचा जो आत्ता व्हायचा हा शो ग्रीन व्हॅली म्हणून स्टुडिओला, तर आमचा इकडे स्टुडिओ, त्यांचा इकडे. ते तिथून इकडे यायचे, आम्ही इकडून तिकडे जायचो. पण मला बरं काय वाटतं की तेही हसवतातच आहेत, आम्हीही हसवतोय. कदाचित आम्ही कमी पडलो तर त्यांनी जास्त करायला पाहिजे, ते कमी पडले तर आम्ही जास्त करायला पाहिजे. कारण शेवटी लोकांना हसवायचं. मला वाटतं की 12 कोटी जनता आहे महाराष्ट्रातली, आम्ही कोणाकोणाला पुरणार आहे. तर सगळ्यांनी मिळून जर केलं तर ते जास्त आनंददायी. तर स्पर्धा